ठीक आहे, मग आबांनी हे खाण्याआधी हिनी स्वतःने हे खाऊन दाखवलं पाहिजे। बोल, खाशील? झालं समाधान? मी म्हटलं होतं ना, तिने हे बनवताना मी तिथेच होते तिच्या समोर। आबा, तुम्ही आता शांतपणे खाऊन घ्या। नाही आबा, नाही, याला तुम्ही स्पर्शही नका करू। अस्तिका, अस्तिका काय करतेस तू? आबा, मी लगेच तुमच्यासाठी दुसरं काहीतरी खायला बनवते। नाही, काही नकोय मला। आबा पण एकदा सांगितलं ना काही नकोय म्हणून। एक दिवस औषध उशिरा घेतलं तर काही फरक पडत नाहीये, पण आज या सगळ्या गोष्टींचा सोक्षमोक्ष लागायलाच हवा। शेखर साहेब, आत्ता या क्षणी तुमच्या सगळ्यांच्या समोर या दोघींची मी बोलून घेतो। विरोचकाने तुला अस्तिकाचं रूप दिलंय, पण तूच खरी नेत्र आहेस असं तुझं म्हणणं आहे। मग आधी तूच माझ्या प्रश्नाचं उत्तर दे। विचारा ना आबा। तू आणि हेमा, तुमच्या दोघांच्या लहानपणी मी तुम्हाला दोघींना एक लिपी शिकवली होती। त्या लिपीचं नाव काय आहे? अस्तिका, मोडी लिपी। मोडी लिपी? अस्तिका, घाबरू नकोस। ज्या प्रश्नाचं उत्तर तुला येणार नाही त्या प्रश्नाचं उत्तर मी सांगेन तुला। मी आणि हेमा लहान असताना तुम्ही आम्हाला मोडी लिपी शिकवली होती आबा। आता तू मला सांग, वावोशी मधली तुझी सगळ्यात जवळची मैत्रीण कोण? नेत्रा 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 मला चक्कर येते। येऊ दे, मी आहे ना, मी तुला काही होऊ देणार नाही। माझी एकच जीवाभावाची मैत्रीण आहे आबा, रेखा। वावोशी मधल्या डोहाचं नाव काय?
काळा डोह. काळा डोह. तुझी सगळ्यात जवळची मैत्रीण रेखा आहे असं तू म्हणालीस. याच तुझ्या जवळच्या मैत्रिणीच्या म्हणजेच रेखाच्या लग्नामध्ये तुला काय संकेत आला होता आणि नेमकं काय घडलं होतं? बरं झालं नेत्राला हा प्रश्न विचारला. कोण रेखा, तिच्या लग्नात काय संकेत आला होता, काहीच ठाऊक नाही मला. रेखाच्या लग्नाच्या वेळी मला संकेतात एक बाशिंग आणि एक साडी पाण्यात बुडताना दिसली होती. पण ती व्यक्ती कोण आहे ते दिसलं नव्हतं. बाशिंग दिसलं होतं, त्या अर्थी कोणाचं तरी लग्न आहे एवढं नक्की होतं. आणि त्यावेळेला गावात फक्त रेखाचं लग्न होतं. त्यामुळे ती व्यक्ती रेखाच असणार हे नक्की झालं होतं. रेखाचं लग्न लागलं आणि त्याच दिवशी ती काळ्या डोहावर आली. जीव द्यायला. पण देवी आईच्या कृपेने मला संकेत आला होता, त्यामुळे तिचा जीव वाचला. रेखाच्या लग्नानंतर तुला गाव सोडावं लागलं होतं. मग मला सांग, वावोशी सोडल्यानंतर तुझी आणि माझी पहिली भेट कोणत्या गावात झाली? वरसई. वरसई. आबा, पहिली आपली भेट वरसईत झाली होती. आता तू सांग, त्रिनयना देवीच्या देवळाचा आणि आपला संबंध काय? त्रिनयना देवीच्या देवळाचा मी पुजारी काय? वंशपरंपरा. वंशपरंपरेने देवी आईच्या देवळाचा पुजारी बनण्याचा मान तुम्हाला मिळाला. आपल्या अनेक पिढ्या देवी आईच्या देवळात पुजाऱ्याचं काम करायच्या. मला सांग, अद्वैतची आणि तुझी पहिली भेट कुठे झाली होती? तुला मी ऍक्सिडेंटच्या बाबतीत सांगितलं होतं ना, अद्वैतचा ऍक्सिडेंट. तिथेच भेटली होती नेत्रा त्याला. सांग. अद्वैत साहेबांचा ऍक्सिडेंट झाला होता, तिथे होते मी. मीच त्यांना हॉस्पिटलमध्ये नेलं होतं. तसं म्हणायला गेलं तर तीच आमची पहिली भेट होती.
आता तू मला सांग, त्रिनयना देवीच्या देवळाला पायऱ्या किती आहेत? एकशे 57. लहानपणी जेव्हा मी तुमच्याबरोबर देवळात जायचे तेव्हा मोठमोठ्याने पायऱ्या मोजत वर जायचे. हेमाचं आणि तुझं नातं कसं होतं? हेमावर माझं खूप प्रेम होतं आबा. पण हेमानी कायम माझा दुस्वास केला. कायम राग केला. असं अजिबात नव्हतं. आबा, हेमाचं सुद्धा माझ्यावर खूप प्रेम होतं. तिची कधीतरी चिडचिड व्हायची, पण तिने कधीच माझा दुस्वास नाही केला. हेमाचं प्रेम होतं माझ्यावर. मला सांग, हेमा प्राण सोडताना काय म्हणाली होती? दिव्य दृष्टी ज्याच्या वसे देवी ठाई. त्यास मिळे ही पोथी वाचण्याची हो पुण्य आहे. त्यास मिळे ही पोथी वाचण्याची हो पुण्य आहे. जरी केली कोणी आगळी आता दिटाई. त्याची मती गुंग होई आणि भेटे मग यमाई. मला सांग, मनोरमा ताईचा आणि अद्वैतच्या आजोबांचा भूतकाळ मी सांगितला होता. मग मला सांग, अद्वैतच्या आजोबांना वावुशीमध्ये सर्वप्रथम कोण घेऊन आलं होतं? नेत्रा, नेत्रा, हॅलो. हा, तुम्ही गेटवरच थांबा, मी आले. हो, आले, लगेच आले.
डॉक्टर प्लीज बोला ना काहीतरी. नेत्रा बरी आहे ना? म्हणजे काय झालंय तिला? काळजी करण्यासारखं काही नाहीये ना? नथिंग टू वरी. साधी चक्कर आली आहे त्यांना. पण कशामुळे? अशक्तपणा असू शकतो मे बी. कदाचित स्ट्रेस. आणि ही शुद्धीवर कधी येईल? थोड्या वेळात येतील त्या शुद्धीवर. आणि हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्याची गरज नाहीये ना? नाही, तशी काही गरज वाटत नाहीये. पण तसं काही त्रास झाला तर तुम्ही मला कळवा. आपण काही ब्लड टेस्ट करून घेऊ. ओके? थँक्यू डॉक्टर. तुमच्यासाठी गाडी पाठवतो. या. काय मिसळलं होतं? मला तर वाटतंय हे सगळं जर एवढं सोपं होतं तर मग आधीच तिचा जीव घ्यायला हवा होता. म्हणजे त्या नेत्राचा विषय आधीच संपला असता आणि मग आपल्याला सांगता आलं असतं की आजोबांसाठी जो नाश्ता तिने केला होता त्याच्यात तिने विष मिसळलं होतं. पण ते तिनेच खाल्लं आणि मेली. मग हे सिद्ध झालं असतं की तीच अस्तिका होती. या बिंडोकांमध्ये राहून तूही बिंडोक व्हायला लागलीस. इतकं सोपं आहे का ग नेत्राला संपवणं? सोपं असतं तर इतक्या दिवसात संपवलं नसतं मी. तुला दंश करायला लावला. मेली का ती? नाही ना मेली, आहे ना जिवंत. त्या पेटाऱ्यात बंद करून ठेवली तिला. खाणं नाही पिणं नाही तरी सुद्धा ती जिवंत आहे. इतकं सोपं नाहीये तिला मारणं. माफ करा विरोचका, उत्सुकतेपोटी बोलले. कसली उत्सुकता? कसली डोंबलाची उत्सुकता? तुझी उत्सुकता, तुझा आनंद तुझ्याकडेच ठेव आणि कामाला लाग. जे सांगितले ते कर. जा.